मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू ब्लॉग 5 ऑफ लाईफ विथ परेश. तर काल तुम्ही बघितलंच की मॅडम आपल्या 10 पॉईंटने चारोखाने चित्त झालेले आहेत, बस हरलेले आहेत. मी मुद्दाम हरली म्हणजे मला कॉफी डेटवर जाता येईल. मुद्दाम सगळं मी मुद्दाम केलं. ब्लॉग बघितल्यावर सगळ्यांना कळेल की कोण मुद्दाम हरलेलं आणि कोण काय केलं होतं. ते ब्लॉग बघितल्यावरच कळेल. असं नवऱ्याला कसं बाहेर घेऊन जायचं म्हणून ती माझी ट्रिक होती. 10 पॉईंटने मॅडम हरलेल्या, तर सकाळपासून सगळी कामं त्यांनी केलेली आहेत. तर आता रडत होती का मला ऍटलीस्ट कॉफी डेटवरती तरी घेऊन बघा. मला सांगावं लागतंय की ऍटलीस्ट घेऊन जा, हे स्वतःहून कळलं पाहिजे ह्याला. मी घेऊन गेलो असतो पण तू बोलली आहे म्हणून मी घेऊन जातोय, अजून काय नाही. तसं तू जसं की कॉफी डेटवरती गेलीच नाहीस ना, उगाच लव्ह मॅरेज केलेस तू, उगाच केलेस का? हा कुछ तुम्ही जाऊ दे. तर मग बघूया कशी होते आजची कॉफी डेट. आणि मला थोडंफार सामान पण घ्यायचं आहे माझ्यासाठी. आणि काहीतरी आहे सगळं कशाला म्हणजे शॉपिंग करणार. ओ माय गॉड, म्हणजे आज मी सगळं काम केलं म्हणून हा मला शॉपिंग पण करून देणार आहे. तर मग बघूया आता पुढे काय होतंय. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओमध्ये कमेंट करा. आणि तुम्हाला काही वाटत असेल, काही क्वेश्चन्स विचारायचे असतील किंवा काही सजेशन असतील तर ते आम्हाला नक्की सांगा. आम्ही त्या सजेशन्सवरती नक्की ब्लॉग बनवू. डन. चलो भेटू. बाय. आरती चल चल, उशीर होतोय. चला चला. नाही यायचंय ना तुला? नाही यायचंय का ग? हा मग चल चल, हात पकड आणि चल. चला बाहेर. चल 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 चल. स्वयंपाकाला बाय कर. स्वयंपाकाला बाय कर. बाय कर स्वयंपाकाला. हां फ्लाइंग किस दे. ए फ्लाइंग किस कोण देणार? हां दे, इकडे येऊन दे त्याला फ्लाइंग किस दे. फ्लाइंग किस. हां चल. हां बाय बाय. तू पण ये. हो मी पण येतोय. चल चल. तो आला, तो पण आला आता. चल आज जा. सारथी काय मागवणार आहे? पत्ते. काय पत्ते? पत्ते? कसले पत्ते? विचार दिलाच. होय मॅडम, कसले पत्ते? ह्याचे पत्ते. ह्याचे पत्ते? अरे फक्त बघू का? गार्लिक ब्रेड. आता कुठे आला आपण? 90s कॅफे. ठरवलेला कुठला होता? ठरवला होता ज्यूस बार कॅफे. पण मध्ये झाला पाऊस आणि सगळा खोळंबा झाला आमचा. त्याच्यामुळे आता आम्ही आलो इकडे वी 90s कॅफे. वी लव्ह 90s. नुसतं 90s कॅफे आहे, त्याला पण टॅगलाईन लिहिली ती वी लव्ह 90s कॅफे. तो मधला लव मला कळला नाही ना. आपली प्रेमच नाही कळत त्याला. आता बघूया काय इकडे स्पेशल आहे आणि काय आपण ऑर्डर करू शकतो. माझा तर विचार चालू आहे एक पेरी पेरी फ्राईज. नको फ्राईज नको, गार्लिक ब्रेड. हां मग एक चीज गार्लिक ब्रेड, हिच्यासाठी एक कॉफी आणि माझ्यासाठी बघू सटा, कारण मी चाय कॉफी पियत नाही. या लोकांचं आहे झंझट मारी नुसती चहा हवी काहीतरी. भेटला पत्ते भेटले तुला याच्यामध्ये? बाबा मारतील ती लोक आपल्याला येऊन इकडे. हा बरं घे देन पैसे मी घे. आपण मोबाईल बघत चल. काय झालं तिथे काय झालं? म्याव होती. म्यावकडे जायचंय तुला. इथूनच ते आवाज करते. नको रे चावेल पटकन, मला इकडे लक्ष द्यावं लागेल. झालं गळपाटलीस? हा झालं काय आवाज करते? मला बसूनच येत नाहीये ती. मग कोण आहे तिकडे? कोण आहे? बोका आहे? कॅटलवर आहे ना ती. कॅटलवर. बोका आहे का मांजर आहे? बोका आहे. बघती बाबू तिथून तुला खुन्नच देते, म्हणजे विचार कर जवळ गेला तुझं काय होईल. हा बरं चल चल जा 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 जा. मारेल ते बघ केस सोडले ते गेले. मी केस सोडलेले बघ. मी ते ना नानूचा एस काढते. नानूचा एस कसा होणार? सॉरी सारथीचा एस. सारथीचा एस, मम्माचा आर, आणि डॅडाचा काय? डी. काय? डॅडाचा डी. डेटाचं डी किती छान काढलं मी. हाय
टॅलेंट आहे टॅलेंट. टॅलेंट आहे तुझ्याकडे. त्याच्यासाठी काढूया मला आपण. फोटो काढू दे फोटो. हा काढ काढ फोटो काढ. तुझा हात काढशील का काळा काळा? काहीही हा स्वप्नील तू असं काळा गोराचं करू नको हा. मग? रेसिस्ट बोलतील लोक तुला. पाप लागेल. मग अय्या मग मन काळं आहे तुझं. मन काळं आहे. एवढी गोरी गोरी बायको भेटली आहे त्याला काळं बोलतोस. चढाप. हा घे तुझा डी. हा डॅडाचा डी. मला फोटो काढू दे. फोटो काढा फोटो काढा. हा खा. खा. मी माझ्या आरवाला खाणार आहे. मस्त. कसं आहे? मी सारखीचा आईस खाणार. मी सारखीचा आईस खाणार हा वाला. छान आहे. मस्त आहे. काय आलं? बाच्यावरती आहे खाली बस. अरे बाबा असं कोण खातं? हा स्वप्नील दयाळकरची पोरगी. छटाप. तू शिकवलं नाहीस तिला. मी शिकवलं नाही असं असं खाते बोलली ती. असते. ते बघ तिने माझा अर्धावाला घेतला. आज कर ना खान नान. ना मैं खाएगा ना किसी और को खाने देगा. हाँ ऐसे सारते तो से. कॉफी आहे ती. अरे वाह. वो अभी अवेलेबल ना हो पाएगा उसके चेंज में. काय नाही. करूया मग? नाही नाही चलेल. चलेल. कोक आहे? कोक बी नाही. ठीक आहे. जाऊ दे. माझी कॉफी आलेली आहे. नानूच्या जन्मानंतरची ही माझी आणि स्वप्नीलची पहिली कॉफी डेट. आणि अजून अजून 2 महिने तरी आम्ही जाऊ नाही शकत. आज कसे आम्ही वेळ काढून आणले ते कोणाला माहिती? आमचंच आम्हाला माहिती. अच्छा असा वेळ नाही मिळत लोकांना. किती ज्यांचं बाळ असेल दिवसानंतरची ही असं वात्रट. त्यांना कळेल. तिथे बसत नाही. आज तू पहिला कॉफी दे थोडीशी. थोडीशी मला मला नाही आवडत आवडत. कॉफी. थोडीशी थोडीशी. कोल्ड कॉफी आहे ना. हा कप. हा देतो थांब. मी पितो आणि देतो. मजा आली. मला नाहीच आवडत. घे घे घे. ही बघ कशी पिते. तर मी सहसा पियत नाही तर मला कॉफीचा असं एवढं क्रेज नाही आहे. आता मी तर आता मम्मा मला- आता मम्मा आता मम्मा. टेस्ट पण नाही माहिती का कशी असणार काय असणार. कशी आहे? ठीक आहे म्हणजे ॲव्हरेज आहे. नॉट बॅड. एवढंच. बाबू नको ना असं गंदा करू. तो मी तुला देते ना. मी तुला देते ना. कॉफी पडेल कॉफी पडेल कॉफी पडेल. कॉफी पडेल बाळा. काही विशेष टिप्पणी तुझी? अरे त्या गार्लिक ब्रेडवर कोणी टाकला होता असा? हां तू पी गटा कॉफी. आधी कॉफी पी. अरे करना क्या चाहते हो? हो मॅडम. चांगली लागते पण चांगली तुला आहे आवडत नाही म्हणून. खरंच ना? मग चांगली तेच बोललो मला आवडत नाही म्हणून. आहे. काय स्ट्रगल चालू मान एवढीची. बघ ग जरा बाकीची पोरं बघ. तू काय बोलायचं आपण? पप्पा काय बोलायचे? आपले आई वडील काय बोलायचे? त्याचा 1/2 किलो खा. हां मी बोलेल अर्धा किलो खायला. तर मित्रांनो
आता ॲक्च्युली 8:30 झाले. 8:30 झालेले आहेत. आम्ही आलो आणि नंतर आम्हाला आठवलं की आम्ही व्हिडिओ एंडच नाही केलेला आहे. मग त्यासाठी आम्ही आता एंड व्हिडिओ शूट करतोय. आम्ही एवढे एक्झॉस्ट Actually, झालेलो ना हो. की आम्ही झोपून गेलो. झोपून गेलो आणि नंतर मग आता तोपर्यंत ॲक्च्युली निघताना पाऊस आला आणि सारथीचं थोडं होतं त्याच्यामुळे मग आम्हाला काही शूट करता नाही आलो. तिची आता टॉडलर फेस चालू आहे सो त्याच्यामुळे तिला काही करायला नाही मिळत, म्हणजे तिला भरपूर काही करायचं असतं आणि आम्हाला तेवढा वेळ नाही मिळत की त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्ट घ्यायच्या तिच्या. पण आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा छोटा ब्लॉग झाला आहे. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कुठला पार्ट या कुठली मुवमेंट आहे जी तुम्हाला आवडली. आवडली आहे. आणि काही तुमच्याकडे नवीन आयडियाज असतील, काही क्वेश्चन्स असतील तर ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आम्ही त्या आयडियाजवरती व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू. नक्की. आणि आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.